जावळी तालुक्यातील ओझरे गावचे लोकनियुक्त सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर यांच्यावर झालेल्या भ्याड व जीवघेण्या हल्ल्याचा ओझरे ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे। हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी प्रशासन व पोलीस विभागाकडे केली आहे। सरपंचांवर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळताच परगावी विशेषतः मुंबईत वास्तव्य असलेले ग्रामस्थ तातडीने ओझरे येथे दाखल झाले। या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। आज मेढा येथे उपस्थित राहून ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन व तहसीलदार जावळी यांना निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर हे आपल्या पदाची कर्तव्यनिष्ठेने जबाबदारी पार पाडत होते। गावात अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेला वस्तीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता खुला व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आणि सार्वजनिक हिताचे काम सुरू असताना मनात राग धरून समाजकंटकांनी त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली। हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर व गावच्या विकासावर झालेला हल्ला आहे। अशा प्रवृत्तींना आळा घालणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले। ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। 1. या हल्ल्यातील संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी। 2. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरपंच व ग्रामस्थांना योग्य पोलीस संरक्षण द्यावे। 3. गावातील सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने सोडवावा। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर समस्त ओझरे ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन म्हणजेच रास्ता रोको करण्यात येईल। उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। न्यूज मराठी लाईव्हसाठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मेढा, जावळी। आज येथे ओझरे ग्रामस्थ ओझरे येथे काल झालेल्या लोकनियुक्त सरपंच यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या संदर्भात या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। ओझरे गावचे लोकनियुक्त सरपंच दलित वस्तीतील जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती होत असलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात अतिक्रमण रोखण्यासाठी गेले असता त्यांच्यावरती समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये ते जखमी झालेले आहेत। हा गंभीर प्रकारचा गुन्हा असून या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने मागणी आहे। या ठिकाणी मुंबई ग्रामस्थ महिला सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि एक आशेचा किरण आहे की पोलिसांनी याच्यामधून एक चांगलं कलम लावावं आणि आम्हा सर्व ग्रामस्थांना याच्यामधून न्याय मिळावा अशी एक ग्रामस्थांमधून एक उत्स्फूर्त मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। ग्रामपंचायत मी सदस्य आहे। पूर्वीपासून 100 वर्षापासून तो रस्ता पूर्वीपासून चालत आलेला आहे। तो पूर्णपणे बंद केलेला आहे। पूर्ण वस्तीचा रस्ता जाणारा आम्ही सदस्यांनी सरपंचांनी खुल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातूनही काल त्यांनी बंद केलेला आहे। ते खुल्ला करण्यासाठी सहकार्य करावे। मी संजीवन साहेबराव चव्हाण, माजी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य। आमचा जो पूर्वीपार रस्ता चालत आलेला आहे तो रस्ता काही जणांनी अडवला आहे। तो रस्ता खुला करून द्यावा आणि काल जे आमच्या सरपंचांवर जो हल्ला झाला आहे त्याला व्यवस्थित न्याय द्यावा एवढीच अपेक्षा। मी मच्छिंद्र कदम। हा जो परवा काल हल्ला झालेला आहे तो आमच्या सरपंचांवरती झालेला नाही, कारण की सरपंचाने आमच्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात विकास केलेला आहे आणि आता आमचा जो रस्ता आहे तो अडवून काहींनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। हा हल्ला मला वाटतं त्या सरपंचावर झालेला नाही तर आमच्यासारख्या गावकऱ्यांवर हल्ला झाला आहे तो, आणि मला वाटते की तो त्यांच्यावरती खून करण्याच्या हिशोबानं तर केलं नाही ना ह्यांनी। पुढची पिढी घडायची कशी मला सांगा। आता हा जो सरपंचांवरती एखाद्या हल्ला केला त्याच्या कुटुंबावर हल्ला झाला, आता पुढे जर एखाद्यानं पुन्हा सरपंचपद आलं तर असे जर हल्ले झाले तर बोलायचं कोणी? गावामध्ये अतिक्रमण होतील, कोणाला वाटेल तसा रस्ता बंद करत नाहीत आणि एखाद्याला मारहाण झाली गावात काही होणारच नाही, विकास कधी व्हायचा गावचा आमचा मग। आणि त्या हिशोबानं आम्ही पोलीस स्टेशनला न्याय मिळण्यासाठी
सर्व ग्रामस्थ महिला आलेलो आहे इथे. तर आमचा एवढंच अपेक्षा आहे की आमच्या गावकऱ्यांना न्याय मिळावा. हा हल्ला फक्त आणि फक्त आमच्या गावकऱ्यावर झालेला आहे, सरपंचांवरती नसून. हे चुकीचे आणि नको तेच गावामध्ये काहीतरी पायंडा पडत चाललेला आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती झालेली आहे. जसं आपल्या बीडला झालेलं आहे तसंच हे काय नाही ना, ह्याच्या पाठीमागे दुसरं कोण आहे का? हे असं चालू राहणार? म्हणजे जर का होईना कोणावर हल्ला झाला की सगळ्यांनी गप्प बसायचं, तर कुणी काही बोलायचं नाही. आणि आम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा हीच एवढी अपेक्षा. आणि ती सुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने घेणार आहोत. आम्हाला कसलाही कुठेही कायद्याच्या विरोध जायचं नाही. आमचा कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे. धन्यवाद. येतात का बघा? तुला जायचं असेल तर जा बरोबर. व्हिडिओ करत आहेत की सरपंच साहेब आमच्या तर ॲडमिट आहेत, दिवस झाले. आजचा दुसरा दिवस आहे. आम्ही त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. सर्व जे तक्रारदार आहेत, आम्ही तक्रारदार म्हणून आहोत. जे सगळे आरोप आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. ते आमचे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत बॉडी, कार्यकारिणी, मुंबईकर मंडळी, आता मी स्वतः मुंबईवरून आलेलो आहे, सर्वांना कडक कारवाई करावी ही आमची रीतसर मागणी आहे. आणि ती लवकरात लवकर करावी. कारण अतिशय भयानक प्रकार झाला आहे. काल आमचा रस्ता बंद केलेला आहे, तो सुद्धा आमचा खुला करण्यात यावा. अगदी दलित वस्तीकडे जाणारा रस्ता आहे तो. आम्ही गेले 10 महिने आमची रीतसर कोर्टात केस दाखल केलेली. तर तिथं सुद्धा आम्ही प्रशासनाला मागच्या वेळेस सुद्धा आम्ही विनंती केली होती की रीतसर आमची रस्ता वाहतूक आमची पूर्ववत करण्यात यावी. तुम्ही स्वतः लक्ष घालून आमचा रस्ता सध्या अडवलेला आहे, बरोबर ना? सर, पाणी आपला आहे तो बंद आहे. बंद नाही करता पाहिजे. ते सुद्धा आम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही आता नवीन आम्हाला कळालं तुमचं सुद्धा आत्ताच चार्ज झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या विषयात पूर्वीपासून जे आमची तक्रार आहेत त्याच्यावर सुद्धा ॲक्शन घ्या. आणि जो तक्रारदार आहे, ॲक्च्युअली खरा तक्रारदार खूप वेगळाच आहे. ते 2 जण स्थायिक नाही तिथे. त्या स्थायिकांना अजिबात त्रास होत नाही. पण जो मुख्य सूत्रधार जे त्याच्या अंडर सगळं चालू आहे, ती कालची मारहाणसुद्धा त्याच्या केसची काही संदर्भ नव्हता, तरीसुद्धा ती मारहाण केलेली आहे त्यांनी. ती रीतसर त्याच्यावर पण जर झाली नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र निदर्शन करणार. आता बाहेर पण तुम्ही बघितलं असेल येताना अजून बरेचसे ग्रामस्थ महिला आमच्या बाहेर आहेत. काही प्रोटोकॉल आहेत म्हणून आम्ही तुम्हाला फक्त निवेदन देतोय. पण जर कारवाई नाही झाली तर आम्ही पूर्ण उग्र निदर्शन करणार. म्हणजे अगदी उपोषणाला म्हटला तरी सुद्धा आम्ही उपोषण म्हणत निदर्शन करून दाखवणार. पण त्या सर्वांवरती फौजदारी कारवाई होण्यात यावी. सर, दुसरा विषय असा आहे की शासनाने जे काढलेलं आहे पाणंद रस्ते खुले करावे. पाणंद रस्त्यावरचं अतिक्रमण हटवावं. आत्ता अशी कंडिशन आहे तिथे की जो वर्षानुवर्ष वैवाटिक रस्ता होता तो आज त्या मगरूर माणसांनी बंद केलेला आहे. आणि आमच्या प्रबुद्ध नगरला जाणारी वाट बंद आहे, स्मशानभूमीला जाणारी वाट बंद आहे. आणि कालची अशी कंडिशन आहे की जेसीपीनं वावर जेसीपीनं सगळं पुढं ढकलून असं दाखवलं की ते पूर्ण विद्रूप केलेले. आम्ही काय करायचं? मला आमची सरळ अशीच मागणी आहे की आमची सर्व आता अशी मागणी, आम्हाला आजच्या आज तुम्ही हा रस्ता आम्हाला परवडून द्या. तुमचा निकाल कधीही लागू द्या, म्हणजे तुमच्या निकालाचा आम्ही सन्मानच करू साहेब. फक्त आमचा विषय असा आहे की आम्हाला आत्ता गावकऱ्यांना जी अडचण आहे आत्ता सद्यस्थितीला ती अडचण आमची दूर करावी. सद्यस्थितीला तुमचा जो निकाल येईल त्यानंतर तुम्ही बंद करा, काही वेळ तो नंतरचा विषय. कोर्टाचा विषय असेल तो कोर्टाचा आम्ही सन्मानच करू देता. म्हणजे आम्ही अवमान करणार. पत्र दिलं मंडलाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना. ती चौकशी करून माझ्याकडे रिपोर्ट येईल, त्यानुसार आपण निर्णय घेऊ. काय करा. कारण काय होते, कालचा जो दहशतीचा प्रकार झालाय त्याला आम्ही तर जुमानत नाहीये, तसले आम्ही जुमानणार नाहीये. पण आम्ही तुमच्या कायदे सगळे पाळणारी मंडळी आहोत. आम्ही कायद्याचं कुठे उल्लंघन करणार नाही. पण जो दहशतीचा प्रकार होतोय गावामध्ये, जे 3-4 जणांची दहशत पासण्याचा विषय चाललाय, तर तुमच्या अंडर जर कंट्रोल होणार असेल तर तुम्ही सहकार्य करावं. सरपंचांना आमच्या आता जे इंजर्ड झाले त्यातनं तुम्हाला मेसेज होता, तुम्ही बघितलं असेल कालचा प्रकार काय झाला तो. त्या बस काय ती कठोर कारवाई असेल ती करण्यात यावी. आमचा अटक करा तुम्ही त्या कार्यात ज्यांनी गुन्हा केला अटक करा. पत्र काढतो, पत्र काढल्यावर कळेल ना आपल्याला.
पहिल्यांदा आम्हाला रस्ता मोकळा करा साहेब. कारण नेमकं माहित नाही आता. नाही, ठीक आहे तुम्ही आमचं- सांगता आता अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यावर पुढं लेखी येईल ना, लेखी आल्यावर पुढं प्रोसेस